मित्रांनो नमस्कार, स्वागत करतो मी तुमचा आमच्या यूट्यूब चॅनलवर। माझे नाव अजय आहे। मी आज तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे मी माझ्या मित्राच्या आईला सोबत। तर मी तेव्हा कॉलेजला होतो। मी आणि नंदू चांगले मित्र होतो। नंदू अभ्यासात फार हुशार नव्हता। मी मात्र अभ्यासातच नव्हे तर खेळात पण खूप पुढे होतो। त्यामुळे नंदू माझ्याशी नेहमीच चांगला राहायचा। आम्ही खूप जवळचे मित्र होतो। तो मला त्याच्या सगळ्या गोष्टी सांगायचा। इतके असूनही मी अजूनही त्याच्या घरी कधी गेलो नव्हतो। त्याच्या तोंडून ऐकले होते की त्याचे वडील एका अपघातात गेले होते। तेव्हापासून तो आणि त्याची आई दोघेच एका फ्लॅटमध्ये राहायचे। त्यामुळे मला त्याच्याबद्दल एक प्रकारची आपुलकी होती। बाकी तशी त्याची घरची परिस्थिती खूपच चांगली होती। तो नेहमी उंची कपडे घालून कॉलेजला येत असे। महागडे परफ्यूम तो वापरत असे। आम्ही एकदा असेच बोलत बसलो असताना तो मला म्हणाला, अजय लेका आमच्या घरी कधी येणार रे तू? आजवर कधी तुला घरी बोलावले नाही। बोल कधी येतोस ते? अरे तू म्हणशील तेव्हा येतो। तू सांग। मी असे म्हणताच तो म्हणाला, उद्याच ये। तसाही उद्या शनिवार आहे। रात्री जेवायलाच ये। मी आईला सांगून ठेवतो। तिला पण तुला भेटायचे आहेच। मला का भेटायचे आहे? मी थोडे घाबरूनच त्याला विचारले। त्यावर तो हसला आणि म्हणाला, अरे काही नाही। तू पहिला माझा मित्र आहेस जो माझ्या घरी आहे। त्यामुळे तिला तुला भेटायचे आहे। मी काही बोललो नाही। मी त्याला होकार दिला। दुसऱ्या दिवशी मी साधारण 8च्या दरम्यान त्याच्याकडे पोहोचलो। एका आलिशान फ्लॅटमध्ये तो राहायचा। माझा कॉलेजचा मित्र असल्याने माझ्या मनात त्याच्या आईबद्दल एक चित्र तयार होते। साधारण 50शीत असलेली जाड बाई असेल असा विचार मी करून त्याच्याकडे गेलो होतो। मी आणि तो कोचवर गप्पा मारत बसलो होतो, तोच त्याचा आईचे आतून आगमन झाले। तिला बघून माझे डोळे मोठे झाले। माझ्या मनात जे चित्र होते त्याच्या बरोबर ही उलट होती। साधारण 40शीत असेल तीर्थरूप, उंच, देखणी, गोरीपान, अतिशय शिस्तबद्ध अशी फिगर, केस मागे ओढून बांधलेले, गुलाबी रंगाची साडी आणि त्याच रंगाचे स्लीवलेस ब्लाउज घातलेली ती स्त्री बघून माझी छाती दडपली। ही याची आई कशी काय असू शकते याचे कोडे मतला पडले। अजय मी नंदूची आई, सविता, तिने तिची ओळख करून दिली। मी माझी ओळख करून देताच ती म्हणाली, तुझ्याबद्दल नंदूकडून खूप ऐकले आहे। आज पहिल्यांदा भेटायचा योग आत्ता। तुझ्याबद्दल जे ऐकले होते त्यापेक्षा कितीतरी चांगला आहेस। तिच्या बोलण्याने मी थोडा ओशाळलो। आम्ही त्या रात्री तिघे खूप गप्पा मारत बसलो। नंतर तर नंदूला झोप आली म्हणून तो त्याच्या रूममध्ये निघून गेला। त्यानंतर मी आणि सविता दोघेच गप्पा मारत बसलो। आमच्या गप्पा इतक्या रंगल्या की रात्रीचे 2 कधी वाजले तेच आम्हाला समजले नाही। मी जायला निघालो तशी ती म्हणाली, अरे अजय इतका वेळ झाला आहे। इतक्या रात्री कशाला जातोस? पाहिजे तर इथेच राहा। उद्या जा। नको घरी मी सांगितले नाहीये। पुन्हा केव्हा तरी राहेन मी। मला जायला हवे असे म्हणून मी निघालो। ती मला चक्कपैकी खालीपर्यंत सोडायला आली। मी निरोप घेतला आणि गेलो। तेव्हापासून माझे नंदूच्या घरी सारखे येणे जाणे होऊ लागले। नंतर तर मला सविता पण फोन करू लागली होती। माझे हालचाल ती विचारू लागली होती। मला सुरुवातीस काही वाटले नाही, पण नंतर माझ्या लक्षात आले की ती मला तिचा मित्र म्हणूनच समजू लागली होती। मला ते थोडे सुरुवातीस अवघडल्यासारखे वाटले म्हणून मी तिला एकदा म्हणालो, पण आंटी तुम्ही मला असा फोन करता हे नंदूला माहीत आहे का? छे त्याला नाही माहीत। त्याला कशाला सांगू आपल्यातल्या गोष्टी? ती म्हणाली, तसं नव्हे, शेवटी कितीही केलं तरी तुम्ही माझ्या मित्राची आई आहे। त्याला समजलं तर गोंधळ नको व्हायला उगीच। मी म्हणालो, कोण सांगणार? तू? तिने मला प्रतिप्रश्न केला। नाही मी कशाला सांगू? मी असे म्हणताच ती म्हणाली, मी पण तेच म्हणतीये। आपल्यातील गोष्ट त्याला कशाला सांगायला हवी? असे म्हणून तिने मत्ता विश्वासात घेतले। तेव्हापासून तिचे नियमित फोन मला येऊ लागले। मी नंदू नसताना देखील त्याच्या घरी जाऊ लागलो होतो। नंदूला मी त्याच्या माघारी घरी येतो याची कल्पना तिने त्याला दिली होती। पण प्रत्येक वेळी काहीतरी काम असल्याचे निमित्त त्याला होते। त्यातच माझे सततच्या येण्या जाण्याने मी त्यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य झालो होतो। त्यामुळे मी त्यांना घरकामात देखील मदत करू लागलो होतो। मी आणि सविता इतके जवळ आलो होतो की बोलताना ती कधी कधी माझ्याही लगट करायची। इतकी जवळ यायची की कधी कधी तिची छाती माझ्या हाताला, दंडाला लागायची। मला कसेसेच होत असे। पण शेवटी मी पण एक पुरुष होतो। मला पण भावना होत्या। मी किती वेळ स्वतःला सावरणार होतो। मी पण हळूहळू तिच्या शरीराचा तो हवासा स्पर्श उपभोगू लागलो होतो। एकदा नंदू त्याच्या गावी गेला होता।
जवळपास 1 आठवडा तो तिकडे राहणार होता. त्याचा मला फोन आला, अरे अज्जा एक काम कर ना, आईला दळण आणायचे आहे, तू जरा घरी जा आणि तेवढे आणून दे तिला. मग बोललोय तिला तू येशील म्हणून मी लगेच त्याच्या घरी गेलो. सविता होतीच. निळ्या रंगाच्या भडक साडीमध्ये ती आज खूपच देखणी आणि मादक दिसत होती. तिने मला घरात घेतले आणि मला चहा दिला. मी दळण घेऊन येतो म्हणून निघालो तेवढ्यात ती म्हणाली, लगेच ये. तोवर मी फारशी धुवून घेते. मी दळण घेऊन लगेच आलो. बघतो तर सविता फारशी धुवत होती. ती खाली बसतनी होती आणि तिने तिचा पदर तिच्या बेंबीजवळ कोंबला होता. मला दार उघडून तिने आत घेतले आणि तिथे टेबल वर डबा ठेवण्यास सांगितले. मी तिच्या शेजारून जाताना नेमका माझा पाय थोडा सटकला आणि माझ्या हातातील डब्यातील थोडे पीठ तिच्या छातीवर पडले. अरे हे काय झाले असे म्हणून ती तिच्या हाताने ते पीठ झटकू लागली, पण तिचे हात साबणाच्या फेसाचे असल्याने तिला ते करता येईना. ते बघून ती म्हणाली, अरे असा बघत काय उभा राहिला आहेस, माझ्या अंगावरचे पीठ आधी झटक पटकन. असे म्हणताच मी पुढे झालो आणि तिच्या खांद्यावर पडलेले पीठ बाजूला झटकू लागलो. त्यापेक्षा जास्त पीठ तिच्या छातीवर होते. ती म्हणाली, अरे हे पण झटक ना पीठ. असे म्हणून तिने तिच्या छातीकडे हात केला. मी कावराबावरा होत हळूच तिला हात लावला आणि पीठ झटकू लागलो. हळूहळू करत माझा हात तिच्या अंगावरून फिरू लागला. अरे आत पण गेले आहे बघ, तिने तिच्या आत हात दाखवत मला सांगितले. मग काय विचारता, मी सरळ मध्ये हात घातला आणि पीठ राहिले बाजूला. मी मजा घेऊ लागलो. तिला काय हवे आहे हे न समजण्या इतका मी काही मूर्ख नव्हतो. मी सरळ तिच्या पाठीमागे गेलो आणि त्यानंतर मी तिला हवा तसा आनंद दिला आणि त्याच्या आईने सुद्धा मला खूप साथ दिली. माझा आत्मा थंड झाला. ती पण शांत आली आणि माझ्या कुशीत येऊन विसावली. पुढे नंदू येऊपर्यंत मी सविताकडेच राहिलो आणि सकाळ दुपार संध्याकाळ रात्र एक कलमी कार्यक्रम केला. मी मनसोक्त तिची पण इच्छा पूर्ण करत होतो. त्या दिवसापासून मी तिच्याकडे नियमित जाऊ लागलो होतो. मित्रांनो, जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद.